ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता सायली ही आता प्रियाची चामडी कशा पद्धतीने सोलणार आहे आणि पूर्णाजीचं मन कसं एकदा पुन्हा जिंकून घेणार आहे हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण व्हिडिओला लाईक करत नाही, प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा। चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। खरं तर प्रिया जी आहे तिचा आता अरेरावीपणा खूप जास्त वाढत चाललेला असतो। तिला असं वाटत असतं की आपण घरात दरारा निर्माण करायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाने आपलंच ऐकायला हवं। जसं काही सायलीचं जो काही दरारा आहे तो कमी करायचा आणि आपण आपलं वर्चस्व या घरात जास्त वाढवायचं, हाच प्रियाचा हेतू असतो। आणि म्हणूनच प्रिया डायनिंग टेबलवर बसताना जेवणावरनासुद्धा वाद घालत असते। भाजी ही तिच्या आवडीचीच केली नाही या छोट्या छोट्या कारणावरना ती आता सध्या तरी भांडताना दिसत असते। त्याच वेळेला आता सायली जी आहे ती मात्र पूर्णाची आणि त्यासोबत कल्पनाकडे पाहत असते। त्यांनासुद्धा वाईट वाटत असतं, पण ह्या प्रियाचा माज काही कमी झालेला नसतो। खरं तर आता प्रियाचं म्हणणं असं असतं की या घरात जास्त राग भांडणं करायची, जेणेकरून या सगळ्याचे आरोप सायलीवर येतील। आणि म्हणूनच ती आता छोट्याशा कारणावरना म्हणजेच भाजीवरना घरात रामायण चालू करते आणि ती आता म्हणत असते की माझ्या आवडीची भाजी का बनवत नाही तुम्ही। त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की घरात वाद नको आहेत, अस्मिताताईंसाठी आपल्याला घरात आनंद ठेवायला हवा आणि तुम्ही तो आनंद भंग करत आहात। त्याच वेळेला पूर्णाजीसुद्धा खायला बसलेली असते। पूर्णाजी आता प्रियाला सांगत असते की जे काही बनवलं आहे ना, ताटात पडलं आहे ना, ते खायला शिक। तर प्रिया मात्र आता ओरडूनच पूर्णाजीला म्हणत असते की तुझं ना हे नेहमीचंच झालेलं आहे, तुम्ही सगळीजण फक्त स्वतःचं चालवता आणि मलासुद्धा तुमच्या प्रेशरखाली ठेवता। तुम्ही मला स्वातंत्र्य म्हणून या घरात बिलकुलही देत नाही। या गलिच्छ भाषेत आता प्रिया जी आहे ती आता बोलत असते। सायली म्हणत असते की स्वातंत्र्य याचा अर्थ तरी कळतो का? जसं काही तुला आम्ही आमच्या बर्डनखाली ठेवतोय, सगळं काही तुझ्या म्हणण्याप्रमाणेच या घरात होत असतं। तर सायलीला ती म्हणत असते की मग भाजी जेवण जे काही आहे ते माझ्या आवडीचं का बनत नाही? मला हे जेवण नको आहे। एक काम करते मी ना, माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर करते आणि ती स्वतःमध्ये अस्मिताला सुद्धा खेचत असते। पण आता सायली हुशारीने आता जे काही जेवण असतं ते प्रियाला वाढते, कारण ना सायलीला प्रचंड राग आलेला असतो। तिने आता पूर्णाजींकडे पाहिलेलं असतं। बिचाऱ्या पूर्णाजी जेवायला बसलेल्या असतात, पण या प्रियाची जी काही बडबड सुरू असते ना, त्यामुळे आता पूर्णाजी जेवण सोडून उठणार असतात। म्हणूनच सायलीला वाईट वाटतं आणि कारण सायलीला हे सुद्धा माहिती असतं की पूर्णाजीला गोळ्यासुद्धा घ्यायच्या असतात। म्हणूनच आता सायली प्रियाला म्हणत असते की मला घरात ना वाद नको आहेत। ती तिला एका ताटामध्ये सगळं जेवण वाढते आणि त्या ताटावरना तिला लगेच उठवते आणि म्हणत असते की जा हे जेवण घे आणि तुझ्या बेडरूममध्ये जाऊन हे जेवण करून घे। त्याच वेळेला आता रूममध्ये गेल्यानंतर प्रियाला सायली धमकावते सुद्धा आणि म्हणत असते की मला ना या घरात तुझ्यामुळे वाद नको आहेत, पूर्णाजींना आणि त्यासोबत आईंना अस्मिताला तुझ्यामुळे त्रास होतोय आणि त्यामुळे मला हे आत्ताच खपवून घेणार नाही आहे मी। जे झालं ते झालं, पण आता तुला जे काही करायचं असेल ना ते तुझ्या या रूममध्ये करायचं, असं देखील सायली जी आहे ती आता प्रियाला बोलू लागते। सायली गेल्यानंतर प्रिया विचार करते की माझ्या तोंडावर हे ताट फेकून मारलंय, वर ती कल्पीसुद्धा आणि अस्मितासुद्धा काहीच बोलली नाही। पूर्णाजीचं सोडूनच द्या, पण हे दोघीही माझ्या बाजूने उभ्या नाही राहिल्या, म्हणजे माझ्या घरात किंमत काय? त्याच वेळेला आता ती ठरवते असं शांत बसून चालणार नाही। काही झालं तरीसुद्धा पूर्णाजीच्या मनात आपल्याला पुन्हा उतरावं लागेल, पूर्णाजीला आपलंसं करावं लागेल। त्यामुळे पूर्णाजी नक्कीच आपलं ऐकेल आणि ती सायलीच्या विरोधात जाईल। आणि म्हणूनच आता प्रिया ठरवते आणि आता ती पूर्णाजीला भेटण्यासाठी म्हणून गेलेली असते। पूर्णाजी आपल्या रूममध्ये असतात। त्याच वेळेला आता पूर्णाजीला प्रिया भडकवायला सुरुवात करते, ती सुद्धा सायलीच्या विरोधात। आणि ती म्हणत असते की पूर्णाजी मगाशी डायनिंग टेबलवर ना मला ना खरं तर आवडीची भाजी नव्हती म्हणून मी चिडली होती, पण मला ना त्या सायलीलाच तिकडनं घालवून द्यायचं होतं, कारण मला माहिती आहे तुम्हालासुद्धा ती आवडत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही तिला सहन करता का? तर ती अर्जुनची बायको आहे म्हणून।
असं काहीसं इथे मात्र प्रियाचं पूर्णाजीसोबत बोलणं सुरू असतं. पूर्णाजी मात्र शांत राहून तिचं सगळं बोलणं ऐकत असतात. पूर्णाजीला खरं तर तन्वी जे काही वागत असते सध्याला त्याचा प्रचंड राग आलेला असतो. कारण त्या दिवशी पूर्णाजीनी तन्वीला पायाला तेलसुद्धा लावून द्यायला सांगितलं होतं, ते सुद्धा तिने लावून दिलं नव्हतं. त्यातच आता पूर्णाजी प्रियाला सांगत असतात की माझी ती काठी दे. त्याच वेळेला आता प्रिया तिथे ठेवलेली काठी रागारागाने पूर्णाजीला द्यायला जाते. कारण आता पूर्णाजी काहीच ऐकत नसतात म्हणून तिला राग आलेला असतो आणि म्हणूनच ती आता पूर्णाजीची काठी उचलते. त्याच वेळेला आता तिथे एक बॉक्स असतो, तो बॉक्स खाली पडतो. तो बॉक्स खाली पडल्यामुळे आता त्याच्यातले जे काही दागिने असतात ते सुद्धा खाली पडतात आणि त्याच वेळेला तो बॉक्स उचलायचा सोडून ना प्रिया तो बॉक्स लाताने तुडवत असते. आणि या सगळ्याचा खरं तर पूर्णाजीला खूप जास्त त्रास होत असतो. कारण त्या बॉक्स मागील देखील खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. तो बॉक्स जो आहे तो पूर्णाजीच्या नवऱ्याने पूर्णाजीला दिला होता आणि त्याचसोबत त्यांच्या त्या काही आठवणीसुद्धा त्या बॉक्ससोबत निगडीत आहेत आणि म्हणूनच तो बॉक्स अजूनपर्यंत त्यांनी लपवून ठेवलेला होता. पण आता पूर्णाजीचा आवाज ऐकून सगळीजणं पूर्णाजीच्या रूममध्ये येतात आणि आता प्रताप जेव्हा तो खाली पडलेला बॉक्स पाहतात तेव्हा ते विचारतात की हा तर बाबाने दिलेला आई तुला बॉक्स आहे ना, हा बॉक्स खाली कसा पडला आणि तो तर तुटलासुद्धा आहे, असं देखील आता प्रताप म्हणत असतात. त्याच वेळेला आता पूर्णाची प्रियाबद्दल सांगू लागते आणि म्हणत असते की या तन्वीने हे सगळं केलेलं आहे. म्हणजेच मी हिला सांगितलं होतं की माझी तिथली काठी दे, तिने रागात ती काठी उचलली पण त्यावेळेला हा बॉक्स खाली पडला आणि त्यातच तिने या बॉक्सला लाथसुद्धा मारली आणि तो बॉक्स तोडून टाकलेला आहे, असं देखील आता पूर्णाची प्रतापला सांगू लागतात. त्याच वेळेला आता इथे मात्र सायलीला प्रचंड राग आलेला असतो. कारण आज प्रियाचं जे काही त्रास देणं सुरू असतं ना घरच्यांना, ते सायलीला जरा देखील आवडत नसतं आणि म्हणूनच सायली आता प्रचंड खवळते. सायली म्हणत असते की प्रिया तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करायची. प्रिया म्हणत असते की मी फक्त इकडची काठीच देत होती, मला काय माहिती या बॉक्सचं. पुन्हा एकदा प्रिया ही खोटं बोलत असते. पूर्णाची आता तन्वीला म्हणत असतात की काय गं, मी तुला सांगितलं की तो बॉक्स पडला आहे, तो उचलायचा सोडून तू लातेने तुडवलास तो बॉक्स माझ्यासमोर आणि आता माझ्यासमोर खोटं सांगतेस. तर आता सायलीला राग येतो आणि सायलीला राग आल्यामुळे सायली आता पूर्णाजींच्या हातात असणाऱ्या काठीनेच प्रियाला झोडते, तिच्या कानाखाली सुद्धा वाजवते आणि त्यामुळे आता प्रिया जी आहे ती खूप जास्त घाबरते. त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते की प्रत्येक वेळेला मीच का सहन करून घ्यायचं. मात्र आता पूर्णाजीला तन्वीच्या या वागण्याचा प्रचंड संताप आलेला असतो. कारण आता तन्वी जे काही वागत असते ना ते हिशोबाच्या बाहेर असतं. म्हणजेच प्रतिमा आणि रविराजचे संस्कार तिच्यामध्ये जरा देखील दिसत नसतात. तर इकडे आता सायलीला खूप त्रास होत असतो कारण पूर्णाजींचा तो बॉक्स जो आहे तो तुटलेला असतो. त्यामुळे बिचाऱ्या पूर्णाजी कोलमडून गेलेल्या असतात, त्या आता रडत असतात. कारण एक शेवटची आठवण होती त्यांच्या नवऱ्याची त्यांच्याकडची आणि तीसुद्धा अशी तुटून गेल्यामुळे त्यांना आता खूप जास्त त्रास होत असतो. तर त्याच वेळेला इकडे मात्र जी सायली असते ती मात्र आता ठरवते की पूर्णाजीच्या डोळ्यात हे अश्रू तिला बघवत नसतात. आता तिला वाटत असतं की नाही, पूर्णाजींच्या डोळ्यात हे अश्रू व्यवस्थित दिसत नाही आहेत, त्यांना हसतानाच नेहमी पाहायचं आहे मला, असंच आता सायली ठरवत असते. आणि आता सायली या प्रियाला पूर्णाजींपासून लांबच राहायला सांगते आणि पुन्हा एकदा माझ्या घरच्यांना, माझ्या पूर्ण फॅमिलीला जर त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर माझ्याशी गाठ आहे, असं देखील आता सायली जी आहे ती प्रियाला म्हणत असते. तर इकडे आता पूर्णाची त्याचसोबत कल्पना आणि प्रताप बोलत असतात. त्याच वेळेला आता प्रताप पूर्णाजीचं सात्वन करत असतात आणि म्हणत असतात की आई, तो बॉक्स सुटला आहे, आपण बघूया त्याला काही करता येतं का, पण तू इतका स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यावर मात्र आता पूर्णाजी म्हणत असतात की त्रास करून कसा घेऊ नको, हा त्यांनी दिलेला शेवटचा बॉक्स होता, म्हणजेच त्यांची शेवटची आठवण आणि तीसुद्धा आता माझ्यापासून लांब जाणार का, तर हा बॉक्स तुटला आहे म्हणून. आता मी काय करू, मला खरंच कळत नाही आहे रे प्रताप, असं आता पूर्णाजी बोलत असतात. खरं तर कल्पना आणि त्याचसोबत प्रताप पूर्णाजीला समजवतात आणि तू रडू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि या तन्वीचं वागणं हे कधी ठीक होणार आहे, पूर्णाजी म्हणतात. त्याच वेळेला आता प्रतापही म्हणतो की मलाही माहिती आहे की हे तन्वीचं वागणं आता प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि कोणत्याही ह्याच्यानुसार मला असं वाटत नाही आहे की प्रतिमा आणि रविराजने ज्यांनी काही संस्कार केलेले आहेत ना त्या संस्कारांमधला हा शून्य भाग आहे. खरंच
मला तेच कळत नाही आहे की प्रतिमा कशी आहे, रविराज कसे आहेत आणि ही प्रिया म्हणजेच तन्वी ही असं का वागते. काहीतरी कारण तर वेगळंच आहे असं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. पण ही एवढी चिडचिड कशासाठी करायची. तर आता कल्पना म्हणत असते की हे सगळं ना त्या मुलीमुळे होते. पुन्हा एकदा ती सायलीवर आरोप करू लागते. तर आता पूर्णाची कल्पनाचं तोंड बंद करत कल्पनाला म्हणत असते की त्या मुलीमुळे काहीच होत नाही आहे, त्या मुलीचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अर्जुनची बायको तिच्या इकडे बरोबर आहे, पण ही तन्वी, या तन्वीलाच मोठा त्रास आहे. ती अर्जुनची बायको ह्याच्या नादीसुद्धा लागू जात नाही, तरीसुद्धा ही मुद्दामून तिला त्रास द्यायचा प्रयत्न करते. मी स्वतः पाहिलेलं आहे. आजसुद्धा तू बघितलंस ना त्या डायनिंग टेबलवर काय गरज होती भांडायची. जेवण भेटते जेवायचं, उलट स्वतःही खात नव्हती आणि त्या अस्मितालाही फितवत होती. हेच मला तिचं कळत नाही, तिचं काय चाललंय नेमकं. मला ना प्रतिमाशी आणि रविराजशी या विषयावर आता बोलावंच लागेल. आता पाणी डोक्यावरून चाललेलं आहे. इकडे मात्र आता प्रिया रूममध्ये जाऊन खूप जास्त कांगावा करत असते. कारण तिला आता चांगलीच झोडलेली असते ना सायलीने, त्यामुळे आता तिला प्रचंड राग आलेला असतो. रूममधलं सामान अस्ताव्यस्त करत असते. कारण जो इतका मार खाल्लेला असतो. तर आता तिला कळत नसतं की पूर्णा आजीला आपण वळवायला जात होतो, पण आपल्याकडनं काय होऊन बसलं. म्हणजे ही पूर्णा आजी तर आपल्या गटात आलीच नाही, पण जे काही गटात होते ते सुद्धा आपल्यापासून लांब झाले. हे कुठेतरी मनात तिच्या आता आलेलं असतं. तर इकडे आता नागराज जो आहे तरी ठरवलेलं असतं की काही झालं तरी घरात कोणी नाही आहे तर प्रतिमाचा गेम करायचा. आणि म्हणूनच नागराज आता तोंडाला रुमाल लावतो, हाताला हँडग्लोव्ज लावतो आणि त्याचसोबत तो आता खिडकीतनं आतमध्ये आलेला असतो. खिडकीचे पडदे बंद करतो, हातात उशी घेतो आणि तो आता प्रतिमाला संपवायला आलेला असतो. खरं तर त्याचा हेतू हा वेगळाच असतो. तो आता उशी घेऊन प्रतिमाजवळ आला, तेच प्रतिमाचा आता तो पूर्णपणे उशीने दाबून टाकायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला आता प्रतिमा देखील तितकीच हुशार असते. प्रतिमा जी आहे ती स्वतःचा बचाव करण्यासाठी तितकीच तत्परतेने पुढे येते आणि ती आता या नागराजच्या तोंडाला जो काही रुमाल लावलेला आहे ना तो खाली खेचते. त्याच्यामुळे आता प्रतिमाला कळतं की हा दुसरा तिसरा कोणी नाही तर हा नागराज आहे. नागराजचं तोंड जेव्हा तिला दिसतं तेव्हा आता प्रतिमा नागराजवर भडकते आणि नागराजला म्हणते की भाऊजी तुम्ही हे सगळं काय करत होतात. त्यावर आता नागराज घाबरलेला असतो. त्यावेळेला त्याला सुचत नसतं की आपण काय बोलावं. त्यामुळेच तो आता शांत राहतो आणि लगेचच तिकडनं पळ काढतो. पण आता इकडे मात्र प्रतिमा खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. कारण तिच्यावर आता जो काही प्राणघातक हल्ला झालेला असतो त्यामुळे आता तिला खूप जास्त वाईट वाटत असतं, टेन्शनसुद्धा आलेलं असतं. घरी जेव्हा रविराज आणि सुमन येतात तेव्हा आता प्रतिमा घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते. पण आता तेवढ्यातच बाहेरून नागराज देखील येतो. नागराज आता असं दाखवत असतो की तो घरातच नव्हता आणि तो आत्ता घरात येत आहे. त्याच वेळेला आता जे काही नागराजबद्दल रविराजांना प्रतिमाने सांगितलेलं असतं त्यावर आता रविराज नागराजला म्हणत असतात, काय रे प्रतिमा काय म्हणते हे खरं आहे का. तर आता मुद्दामून नागराज काहीच न कळल्यासारखं विचारतो, काय झालं आहे बहिणी, कशाबद्दल दादा बोलतोय. त्याच वेळेला आता रविराज म्हणतात की तू हिचा गळा दाबायचा प्रयत्न केलास म्हणे, उशी दाबून हिला मारायचा प्रयत्न करत होतास का तू. त्यावर मात्र आता नागराज म्हणतो, वहिनी काय होतंय काय तुम्हाला, मी तर घरातही नव्हतो, मी आत्ता बाहेरून येतोय आणि तुम्ही काय म्हणताय. इथे हा मुद्दा म्हणून नागराज जो आहे ना तो प्रतिमाला पुन्हा वेड्यात काढायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच तो आता प्रतिमाला खोटं ठरवत असतो. आणि तो म्हणत असतो की मी घरात नव्हतो दादा, तू पण बघितलंस ना मी आता आलोय. आणि सुमनही म्हणते, अहो हेनी तर मला सांगितलं होतं की हे बाहेर आहेत करून कामासाठी, हे घरात नव्हतेच, हे आताच येत आहेत. सुमनही म्हणते. त्यामुळे प्रतिमा पुन्हा एकदा इथे खोट्यात पडली जाते. आणि आता प्रतिमाला वाटतं की नाही मी तर पाहिलं होतं, हे मला मारायला आले होते, पण आता हे असं. पुन्हा एकदा ती एकदम अशी बुरसटल्यासारखी वागू लागते. म्हणजे तिला काहीच आठवत नाही आहे अशा ह्या तंद्रीमध्ये ती आता जाते. पण ती सुमनला म्हणत असते की नाही गं, मी पाहिलं होतं, माझ्या रूममध्ये मी कपडे लावत होती आणि त्याच वेळेला खिडकीतून नागराज भाऊजी आले आणि त्यांनी मला उशी दाबून मारायचा प्रयत्न केला. पण आता नागराज म्हणत असतो की वहिनी हे सगळे आरोप माझ्यावर का करताय तुम्ही, मी आत्ता बाहेरून आलोय, तुमच्या समोर तुम्हीही पाहिलं आणि मी असं का करू आणि तुमच्या जीवावर का उठू, माझं आणि तुमचं काय वैर आहे. असं आता नागराज बोलून ती बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करतो. इकडे आता घडलेला प्रकार अर्जुनला आणि सायलीला कळलेला असतो. त्याच वेळेला सायली आता अर्जुनला विचारत असते की नेमकं काय आहे, तो बॉक्स नेमका कसला आहे.
त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला सांगत असतो की त्या बॉक्समागे देखील खूप मोठं रहस्य आहे. खरं तर जेव्हा पूर्णाची आणि आपल्या आजोबांची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा पहिल्या ॲनिव्हर्सरीला त्यांनी तो गिफ्ट म्हणून तिला दिला होता आणि तो बॉक्स तिने अजूनपर्यंत जपून ठेवला होता त्यांची आठवण म्हणून. ही त्यांची शेवटची आठवण पूर्णाजींकडे होती आणि त्याबद्दलच आता अर्जुन सायलीला सांगू लागतो. सायलीला सुद्धा आता कुठेतरी वाईट वाटत असतं पूर्णाजींबद्दल, कारण एखाद्या जवळच्या व्यक्तीची आपल्याकडे एखादी असणारी वस्तू आणि तो व्यक्ती आता आपल्यात नाही आहे आणि ती जर वस्तूसुद्धा आपल्यासोबत नसेल तर त्याच्या सगळ्याच आठवणी आपल्या आयुष्यातून पुसल्या जातात. हे कुठेतरी सायलीला आठवत असतं आणि म्हणूनच सायली जी आहे ती आता म्हणत असते की नाही, काही झालं तरी आता पूर्णाजींना तो बॉक्स जो आहे तुटलेला त्यांना मी जोडून देणारच. आणि म्हणूनच ती ठरवते पूर्णाजीचा बॉक्स जो तुटला आहे तो जोडून द्यायचा आणि त्यांचं मन पुन्हा एकदा जिंकायचं. ही सुवर्ण संधी आता सायलीकडे आलेली असते. तर आता सायली पूर्ण तयारीनिशी तो बॉक्स जोडायचा प्रयत्न करत असते आणि यामध्ये ती यशस्वीसुद्धा ठरत असते. त्याच वेळेला पूर्णाजी बिचाऱ्या बसलेल्या असतात, त्यांच्या डोळ्यामध्ये ते अश्रू असतात, कारण त्यांचा बॉक्स जो तुटलेला असतो. त्यामुळे आता सायली तो बॉक्स जोडून आणते आणि आता पूर्णाजींना देते. त्याच वेळेला आता अस्मितासुद्धा मनात विचार करते, खरंच की हा तुटलेला बॉक्स वाटतच नाही आहे, हा तर एकदम परफेक्ट वाटतोय बॉक्स. सायलीने एकदम कमाल करून तो बॉक्स अगदी तंतोतंत जॉईंट केलेला असतो, ज्याच्यामुळे तो तुटलेला आहे असं कुठेच वाटत नसतं. आणि जेव्हा सायली तो बॉक्स आता पूर्णाजींना देते तेव्हा पूर्णाजीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्माईल येते आणि आता पूर्णाजीचं मन सायलीने जिंकलेलंच असतं. त्यामुळे आता इकडे मात्र प्रिया जी आहे ती मात्र एकदमच काय तोंड करून उभं असते, कारण तिला त्या काय तोंडीला खूप जास्त मनस्ताप होत असतो, कारण तिने लाथ मारून तोडलेला तो बॉक्स आता सायलीने जोडून दिलेला असतो आणि पूर्णाजीचं मन जिंकलेलं असतं. खरं तर पूर्णाजीचं मन जिंकायला गेलेल्या प्रियालाच सायलीने आता चांगलंच पायाखाली तुडवलेलं असतं. तर आता सायलीने जेव्हा पूर्णाजीला हा बॉक्स जोडून दिलेला असतो तेव्हा पूर्णाजी भावूक झालेले असतात आणि त्यांना त्यांच्या नवऱ्याची आठवण येऊ लागते आणि त्याच वेळेला ते सायलीचे आभार देखील मानतात. आणि बाळा, आज तू मला हा बॉक्स सोडून दिलास, खरंच मी काय बोलू, मी निशब्द आहे असं आता पूर्णाजी म्हणतात. आता सायलीने तर पूर्णाजीचं मन जिंकलेलंच आहे. प्रतापसुद्धा तो बॉक्स पाहतात तेव्हा प्रतापसुद्धा तो बॉक्स पाहून खूप जास्त खुश झालेले असतात, कारण त्यांच्यासुद्धा बाबांची आठवण आईकडे दिलेली असते आणि आज या प्रियाच्या कर्तृत्वामुळे खूप मोठा घरात कारनामा घडून आलेला असतो आणि आज सायलीने ते पुन्हा एकदा घर सुरळीत केलेलं असतं. त्यामुळे प्रतापसुद्धा खुश असतात. तर आता प्रतापसुद्धा सायलीचं कौतुक करतात आणि खरंच आमच्या सुभेदार कुटुंबाला तुझ्यासारखी सून मिळाली ना, म्हणून हे सुभेदार कुटुंब एकदम ठणठणीत असं उभं आहे असं देखील आता ते म्हणत असतात आणि सायलीचं कौतुक करू लागतात. त्यामुळे आता सायली ही जी आहे ती प्रचंड खुश असते, कारण पूर्णाजीचं मन तिने जिंकलेलं असतं. प्रिया मात्र ही खूप जास्त चिडचिड करत असते, कारण तिने जे काही ठरवलेलं असतं ना ते सगळं काही प्लॅन फ्लॉप होत असतात. त्यामुळे तिला आता काय करू आणि काय नको हे समजत नसतं. मात्र आता सायलीने तर पूर्णाजीचं मन जिंकलं आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.